नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? माझे माझे आणि झाले ओझे अशी गत होण्याआधी स्वतःला आवरा, सावरा, भावनांवर नियंत्रण ठेवा आणि परिस्थितीशी दोन हात करताना पुढील प्रयोग करा. आपली जवळची माणसं आपल्याशी वाईट वागतात तेव्हा हा प्रयोग करा. त्रास होणं थांबेल. थोड्या आनंदाच्या लहरी आपल्या वाट्याला येऊ लागल्या की समजून जायचे दुःख पाठोपाठ दाट ठेवण्यासाठी येतच असे. सुख दुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरूच असतो. सुख उपभोगताना जेवढा आनंद होतो तेवढाच दुःख पचवताना त्रास होतो. कारण दुःखाचे कारण आपलेच जवळपासचे लोक असतात. ज्यांना आपण लळा लावला त्यांनी आपला घात केला. हे कटू सत्य गळाखाडीत उतरत नाही. अहो, आपणच काय, खुद्द धनुर्धर अर्जुनाला रणांगणावर याच गोष्टीचा त्रास झाला. युद्ध करायचे पण कोणाशी? आपल्याच भावंडांशी, गुरुजनांशी, नातलगांशी. मग यांना इतके दिवस आपण आपले का मानत होतो? अशा गोंधळलेल्या स्थितीत भगवान श्रीकृष्णांनी त्याची समजूत काढत म्हटले, अर्जुना, हे जगच असे आहे. तू ज्यांना आपले म्हणतोस ते जर तुला आपले मानत असेल तर हातात तलवार, धनुष्य, गदा घेऊन तुझ्यावर चाल करून आले नसते. तू त्यांच्याबद्दल लोभ, मोह, शोक अशा सगळ्या भावना आवर आणि केवळ कर्तव्य म्हणून धर्मरक्षणार्थ युद्ध कर. अर्जुनाच्या सोबत स्वतः भगवंत होते, परंतु आपली समजूत काढायला देव किती वेळा येणार? रोजचा जगण्यात आपली ही अवस्था अर्जुनासारखी होते. अशा वेळी भगवंतांनी अर्जुनाला दिला तोच सल्ला आपल्याला लागू होतो. माझे माझे आणि झाले ओझे अशी गत होण्याआधी स्वतःला आवर, सावर, भावनांवर नियंत्रण ठेव आणि परिस्थितीशी दोन हात कर. हेच तत्वज्ञान वपूंची माणसं हे पुस्तक वाचताना विदर्शनास आले. त्यात गजाभाऊ नामक पात्रताच्या तोंडी वपूंनी आधुनिक भाषेत जगण्याचे मर्म समजावले आहे. कसे ते पहा. आपण जो जन्म घेतला आहे तो अपेक्षा पूर्तीसाठीच नाही. आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही, आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाही, उरतात फक्त जाणणाऱ्या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षा पूर्तीसाठी नाही, हा जन्म परतफेडीसाठी आहे. तुमच्या सौभाग्यवती गेल्या, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलाय. ह्याचा अर्थ कोणत्या तरी जन्माची परतफेड झाली, तो अकाउंट संपला. ह्याच दृष्टिकोनातून सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा. मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत, ही सुद्धा तुम्ही कोणती तरी परतफेड करत आहात. परतफेडीचा हिशेब या जन्म संपल्याशिवाय तुम्हाला मरण नाही. तेव्हा मनातल्या परमेश्वराला उद्देशून मला का जगवलंस हा प्रश्न विचारूच नको. कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तुमचा उपकारांचं कोणाला विस्मरण झालं तर एक एक अकाउंट पूर्ण झाला असं आजपासून स्वतःला सांगायला लागा. बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर अकाउंट क्लोज्ड असा शिक्का मारतात. त्याप्रमाणे आपले किती अकाउंट्स क्लोज्ड झाले याचा विचार करा आणि पासबुक जाळून टाका. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका. प्रारंभी तुम्हाला हे जड जाईल, पण आपलं मन जेवढं बलदंड असतं तेवढंच लवचिकही असतं. त्या मनाला सांगायचा, बाबा रे, आयुष्यभर तुझं ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो, आता ही गुलामी मी सोडून देत आहे, आजपासून मुक्त केले आहे. हा प्रयोग करून बघा आणि किती खाती फाटतात, बंद होतात याची प्रचिती घ्या. मी सुद्धा तुम्हाला उद्या ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा. मग कोणी कितीही त्रास दिला तरी त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला हे छोटासा लेख कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.